एक रामायणातला दाखला देतो. हे झालं सगळं प्रमाणाने. थोडा कथात्मक पुरावा पाहिजे ना, तोही देतो. कारण पुराव्याशिवाय बोलायचं नाही ही वकिलाची तरी पद्धत आहे. बाकीच्याचं जाऊ द्या कसं काय असं. पण आम्हाला ते करावंच लागतं. मी पुरावा देऊन जातो. पुरावा साधा पुरावा. आता पुष्कळ मोठा आहे, परंतु मला जी ओवी बोलायची ती ओवी धावती बोलतो. माझ्याकडे वेळ कमी आहे. रामायणामध्ये पुष्कळ मोठी चर्चा. रामचंद्र प्रभू वनवासाला निघाले. जात असताना सीतामाईंनी सांगितलं मीही येणार, लक्ष्मणांनी सांगितलं मी येणार. ते निघाले. संवाद खूप गोड आहे. प्रभू रामचंद्राचा सीतेचा संवाद. ते प्रभू रामचंद्र जेव्हा सीतेकडे गेले तेव्हा सीतेला सांगितलं की निघालोय मी. म्हणले कुठं? वनवासाला निघालेलो आहे. मग मला का सांगायला लागलात? नाही म्हटले तुला सांगायला आलो. ते म्हटले का? ते म्हटले परवानगी घेण्याकरता आलो. सीताबाईंनी विचारलं परवानगी घेण्याकरता माझी आलात? हो. म्हणजे तुम्ही माझी परवानगी घेताय? हो. सीताबाईंनी प्रभू रामचंद्रांकडे पाहिलं आणि प्रभू रामचंद्रांना सांगितलं प्रभू बहुतेक तुम्हाला वेदांताचा अभ्यास कमी आहे. हे ऐका, बोलणारे सीतामाई आहेत आणि बोलतायत कुणाला? रामप्रभूला. तुम्हाला वेदांताचा अभ्यास कमी आहे. हे त्यांनीच बोलू जाणं आणि त्यांनाच बोलू जाणं. आपल्याला कोणी असं म्हणेल का? आपल्याला ते नाही. आपल्याला कसे कानावर शब्द आहेत माहिती आहे का? तुम्हाला काय डोक्याचा भाग आहे का? आणि हे वाक्य ऐकूनच आम्ही डोक्यावरचा फिटा घेऊन धरून निघतो. हे किती विशेष आहे. हे तुम्हाला वाटतं आम्हाला फार डोकं आहे. बस झालं एवढंच. किती वैशिष्ट्यपूर्ण गंमत आहे. पण सीताबाईंनी सांगितलं बहुतेक तुम्हाला वेदांताचा अभ्यास कमी आहे. प्रभूंनी सांगितलं असं का म्हणते? सीताबाईंनी विचारलं प्रभू तुम्ही माझी परवानगी घेताय मान्य आहे, परंतु परवानगी करता किती जण लागतात? म्हटले दोघं. मग सीताबाईंनी विचारलं प्रभू इथं दोघं कोण आहे? प्रभू रामचंद्रांनी सांगितले एक मी आणि दुसरी तू. एक मी आणि दुसरी तू. सीताबाईंनी प्रभू रामचंद्रांना सांगितलं प्रभू मी तुमच्या दृष्टीने तू कधी झाली? हे बघा, हे वाक्य मला सांगायचं होतं. मी तुमच्या दृष्टीने तू कधी झाली? कारण तू हा शब्द आपल्यापासून जे भिन्न आहे त्याला येतो. तो हा शब्द स्वरूपवाचक नाही, तो स्वरूप भिन्न वाचक आहे. तो हा शब्द, मी हा शब्द स्वरूपवाचक आहे आणि तो हा शब्द स्वरूप भिन्न वाचक आहे. म्हणजे तू हा शब्द जर तुम्ही मला वापरत असाल तर मी तुमच्यापासून वेगळी आहे असा त्याच्यातून अर्थ निघतो. आता प्रभू रामचंद्रही जरा सावरले. अरे हे काय गोंधळ आहे. प्रभू रामचंद्रांच्याही लक्षात येईन आपण काय बोलतो. बऱ्याचदा आपल्याला घरी कळतच नाही आपण आपल्या बायकोला काय बोलतोय. हां, हे लक्षात ठेवा. हे अशातलंच आहे. फक्त आपण दुसरंच बोलतो, हे तिसरंच चाललंय. एवढंच आहे. ती प्रभू रामचंद्रांच्या लक्षात आलं अरे हे फार पुढलं प्रकरण आहे. प्रभूंनी सांगितलं म्हणजे मग तुला काय म्हणायचं? सीताबाईंनी सांगितलं प्रभू तू हा शब्द स्वरूप भिन्न वाचक आहे आणि मी हे तुमचं स्वरूप आहे. पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. रामायणामध्ये दृष्टांत असे दिलेले आहेत. प्रभू रामचंद्र साखर आहे तर त्याच्यातली गोडी म्हणजे सीतामाई आहे. प्रभू रामचंद्र फूल आहे तर त्याच्यातला सुगंध म्हणजे सीतामाई आहेत. प्रभू रामचंद्र पद आहे तर त्याच्यातला अर्थ म्हणजे सीतामाई आहेत. प्रभू रामचंद्र चित्त आहे तर त्याच्यातलं चैतन्य म्हणजे सीतामाई आहे. मग आता गोडीला साखरेपासून वेगळं करता कसं हे कळण्याकरता एक रुक्मिणी स्वयंवरातली ओवी देतो. थोडी वेगळी म्हणजे विषयाला धरूनच आहे, अवांतर नाही. जितकं अलीकडे अवांतर चाललंय तितकं तरी नाही आहे. थोडं तिथल्या तिथं फक्त एक ओवी देतो. मी काही फार अवांतर बोलणार नाही. मला प्रमाणात संत वाङ्मयाशिवाय मला दुसरं येत नाही आणि येऊ नये आणि बोलू नये. विठ्ठल रुक्मिणी स्वयंवरातली नाथांनी फार गोड वर्णन केलं. एकनाथ महाराज सांगतात कनका सवे जैसी कांती की सूर्या सवे जैसी दीप्ती तैसी श्रीकृष्ण शक्ती रुक्मिणी अवतरली वैदर्भदेश. ऐका, कनका सवे जैसी कांती. कांती या शब्दाचा अर्थ झळाळी. कनक म्हणजे सोनं. सोन्याबरोबर सोन्याची झळाळी कायम आहे. सूर्याबरोबर सूर्याचा प्रकाश कायम आहे. तसं परमात्म्याबरोबर परमात्म्याची शक्ती कायम आहे. म्हणजे जिथं जिथं राम तिथं तिथं सीता, जिथं जिथं कृष्ण तिथे तिथं रुक्मिणी. म्हणजे जिथं राम असेल तिथं सीता. मी तुमच्याबरोबर येणार. राम निघाले, सीता त्यांच्याबरोबर निघाल्या. लक्ष्मणजीही त्यांच्याबरोबर त्यांनी सांगितलं मीही येणार. तिघं रथात बसले. रथ अयोध्येच्या बाहेर आला. ऐका, आणि सगळे अयोध्यावासीय रथाच्या मागे निघाले. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, विचार केला, मला वनवास सांगितलाय, मी वनवासाला चाललो. सीता माझी बायको आहे, माझ्याबरोबर येणं ठीक आहे. लक्ष्मण माझा भाऊ आहे, तो माझ्याबरोबर येणं ठीक आहे. पण हे अयोध्यावासीय का निघाले? माझ्यामुळे यांना का त्रास? राम खाली उतरतात, सगळ्या अयोध्यावासियांना हात जोडतात आणि माझ्याबरोबर वनवासाला येण्याने तुम्हाला काय मिळणार आहे?
माझ्याबरोबर वनवासाला संगतीमध्ये माझ्या संगतीमध्ये येण्याने तुम्हाला काय मिळणार आहे? कोणी प्रश्न केला? रामचंद्र प्रभूंनी. कोणाला केला? अयोध्यावासियांना. नीट ऐका. प्रभू रामचंद्र सांगतात माझ्या संगतीमध्ये वनवासाला येण्याने तुम्हाला काय मिळणार आहे? तेव्हा अयोध्यावासियांनी जी उत्तर दिलं ती भावार्थ रामायणातली ओवी फार गोड आहे. ती ओवी अशी आहे. अयोध्यावासियांनी सांगितलं, श्रीरामा तुझी या संगती, श्रीरामा तुझी या संगती आम्ही पाहू ब्रह्मनिश्चिती, वनवास तो बापुडा किती, भय निश्चिती आम्हा नाही. आता मला हीच ओवी आपण चालू असलेल्या अभंगामध्ये बसवायची आहे. माझा विषय पुन्हा चालू आहे. तुझी ये संगती झाली आमची निश्चिंती. आता रामायणातली ही ओवी घ्या. तुझी ये संगती, श्रीरामा तुझी या संगती झाली आमची निश्चिंती, आम्ही पाहू ब्रह्मनिश्चिती. विठ्ठला निश्चिती निश्चिंती हे केवळ आणि केवळ तुझ्या संगतीत आहे. तुझी संगती झाली अमुची निश्चिंती. एवढंच नाही, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. आम्ही जे कुठेही कधी बघायला मिळालं नाही ते भक्ती सुखाचे सोहळे आम्हाला बघायला मिळायला लागले. भगवंतांनी विचारलं, गोपाळा एवढं सगळं म्हणायला लागला, काही तुझ्या घरचं सांग. माझंच म्हटलं इथं सांगायला लागला सारखं. तुझ्या घरचं सांग. काही काही माणसाला दुसऱ्याची माहिती काढून घ्यायची सवय असते, आपलं राखून ठेवायचं. आणि दुसऱ्याची माहिती काय, तुमच्याकडे काय चाललंय भाव, अरे तुझा सांग ना, बाकीचं बघू ते. तुमच्याकडे काय चाललंय दुसऱ्याचं सांगत काढून घ्यायची सवय. तसं देवाने विचारलं तुझ्या घरचं सांग. गोपाळाने सांगितलं, कृष्ण गोपाळाने सांगितलं, कृष्णा तू आमच्या घरचं विचारतो ना, नीट ऐक. आमचं घर कसं आहे? घरी ताकाचे सरोवर. भगवंतानी हे ऐकलं. भगवान म्हणायला लागले, तुमच्या घरी ताकाचे सरोवर. सरोवर म्हणजे काय? तलाव. म्हणजे तुमच्या घरी ताकाचा तलाव आहे. भगवंतानी सांगितलं, मग घरीच जा ना. एकादशीच्या दिवशी ग्लासभर ताक मिळेना लोकांना, घरी जा ना. भगवंत त्या गोपाळाने सांगितलं, कृष्णा तू घरचं विचारलं म्हणून घरचं सांगितलं, पण इथं काय आहे सांगू? घरी ताकाचे सरोवर पण येथे नवनीताचे फूल. इथं मात्र नवनीत. नवनीत म्हणजे लोणी. आता हे ताक आणि लोणी हे दोन शब्द का वापरले असेल? मला असं वाटतं, घरी ताकाचे सरोवर म्हणण्यामध्ये प्रपंच आहे आणि येथे नवनीताचे पूर म्हणण्यामध्ये परमार्थ आहे. बघा हे दोन्ही एवढ्याच याच्यात करता येण्यासारखं आहे. प्रपंच म्हणजे काय? ताकाचं सरोवर. आणि परमार्थ म्हणजे काय? नवनीताचे पूर. एका वाक्यात बोलायचं झालं तर थोडक्यात प्रपंच म्हणजे ताक आणि परमार्थ म्हणजे लोणी. प्रपंच म्हणजे ताक म्हणजे असार आणि परमार्थ लोणी म्हणजे सार. त्रिगुण असार, निर्गुण हे सार. किंवा महाराजांचे फलकटतो संसार येत सार भगवंत. तरी मला माझ्या मनामध्ये कधी कधी प्रश्न पडतो, महाराजांनी असं घरी ताकाचे सरोवर असं का म्हटलं असेल आणि येथे नवनीताचे पूर असं का म्हटलं असेल? सरोवर शब्द प्रपंचाला का लावला आणि पूर शब्द हा परमार्थाला का लावला? थोडा याच्यातला बारकावा मला वाटत असलेला सांगून जायचं असेल तर, सरोवरातलं पाणी वेगळं असतं आणि पुरातलं पाणी वेगळं असतं. बघा पडतंय का? जे पाणी थांबलेलं आहे त्याचं नाव सरोवराचं पाणी आणि जे पाणी वाहत आहे त्याचं नाव पुराचं पाणी. याच्यातून लक्षात येतं, जो थांबलेला आहे तो प्रपंच आहे आणि जो वाहता म्हणजे वाढता आहे तो परमार्थ आहे. थोडक्यात ज्याच्यात घट असते तो प्रपंच असतो, ज्याच्यात वाढ असते तो परमार्थ असतो. हेही नाही पटलं तर दुसरं उदाहरण देऊ. साधं उदाहरण आहे, ऐका. प्रपंचामध्ये एकदा केलेली गोष्ट पुन्हा नको वाटते, बरोबर आहे का नाही? प्रपंचामध्ये आता हे नाही, मला दुसऱ्या अंगाने बोलायचं ना. एकदा बरं जाऊ दे, मला सांगा.
आपल्या ताटामध्ये रोज एकच भाजी ताटामध्ये आली, खाऊ वाटेल का? रोज वांग्याची भाजी खाऊ वाटेल रोज? आता आपल्याला सप्त्यानी तीच खावी लागते ती गोष्ट नाही, पण समजा रोजच आली, खाऊ वाटत नाही. तेच तेच कपडे आपल्याला नेसावं वाटत नाही. त्याच गोष्टीनं 2 मुलं होती एकाला. थोरल्याचं लग्न फार मोठं केलं त्याने, भव्य दिली, 50-50 लाख रुपये खर्च केले. आपल्यासारखी तुमच्या माझ्यासारखी माणसं लग्नाला गेली. लग्न झालेलं ते सगळं बघितलं आणि वरबापाला म्हणायला लागली, काय थोरल्या मुलाचं कसलं लग्न केलं तुम्ही? उगीच एकाने त्याला म्हटलं, का थोरल्याचंच इतकं भव्य दिव्य लग्न असेल तर धाकट्याचं कसं? त्या वरबापाने सांगितलं, महाराज धाकट्याचं उगं उरकून घेणार आहे, एवढं नाही मोठं करणार. काय जिरायचंय ती थोरल्यातच जिरलंय आमचं आता, बरोबर आहे? आता नाही म्हणले, उगं धाकट्याचं थोडक्यात करणार. म्हणजे तितकी भव्यता त्या लग्नाची, तितकी भव्यता नंतरच्या मुलाला होईलच असं सांगता येत नाही. उलट नको वाटायला लागते तेवढी भव्यता. म्हणजे ज्याच्यात घट आहे तो प्रपंच आहे. पण परमार्थाचं मात्र असं असतं, आपण गावकरी, आपण सगळी भाविक मंडळी अशी आहोत. आपल्या गावचा सप्ताह मोठा झाला, आम्ही जर म्हटलं अहो फार भव्य दिव्य सप्ताह झाला, गावकरी म्हणतात नाही नाही महाराज, याच्यापेक्षा पुढल्या वर्षी बघा तुम्ही, आता याच्या वर्षीपेक्षा पुढल्या वर्षी बघा, त्याच्यापेक्षा पुढल्या वर्षी बघा, याच्यापेक्षा पुढल्या वर्षी बघा. म्हणजे प्रत्येक वर्षी आमच्या अंतःकरणातली परमार्थाबद्दलची गोडी वाढते आहे. भक्तिशास्त्रामध्ये प्रत्येक क्षण वर्धमान असं सूत्र आहे. किंवा ऐसे सुख नो हे भक्तिरस पुढता पुढती असं सेवावी हे, या दृष्टीने महाराजांनी सांगितलं. येथे नवनीताचे पूर हा परमार्थ म्हणजे लोण्याचा पूर आहे, थोडक्यात वाढ असलेला हा आहे. मग तो गोपाळ म्हणायला लागला, देवा तुझ्या संगतीमध्ये निश्चिंत झालो, तुझ्या संगतीमध्ये नाही देखील येथे असणारे भक्ती सुखाचे सोहळे मिळाले, तुझ्या संगतीमध्ये नवनीताचे पूर आम्हाला पाहायला मिळाले. तुला एक सांगू देवा, ढकलून दिलं तरी जाणार नाही अभंगाचा शेवटचा चरण.